ठाण्यामध्ये प्रथमच महाअधिवेशन 2024 आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे हाऊसिंग फेडरेशनतर्फे करण्यात आले आहेत। या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या ऑफिसमध्ये आलो आहोत। नमस्कार ठाणेकरांनो, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन तर्फे 27, 28, 29 या 3 दिवसीय महाअधिवेशन भरवण्यात आलं आहे। त्यामध्ये प्रदर्शन आणि पहिला अधिवेशन या ठाण्यामध्ये होत आहे। त्याबद्दल आम्ही श्री सीताराम राणे साहेब यांच्याकडे आलो आहे आणि थोडक्यात त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर राणे साहेब, थोडक्यात जरा आम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल रूपरेषा आणि माहिती जरा द्या। नमस्कार। ठाणे जिल्ह्यामध्ये असं महाअधिवेशन आहे पहिल्यांदाच आपण घेतोय। ठाणे हाऊसिंग फेडरेशनने ते आयोजित केलंय आणि त्यानिमित्ताने 3 दिवसाचं प्रदर्शन 27, 28, 29 डिसेंबर असा हा प्रदर्शनाचा कालावधी आहे आणि त्यामध्ये एक दिवस म्हणजे 28 डिसेंबर शनिवारी आपण हाऊसिंग सोसायट्यांचं महाअधिवेशन आपण तिथे आयोजित केलं आहे। एक घेण्यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,27,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत। तेवढ्याच अपार्टमेंट सुद्धा आहेत, त्या आता हाऊसिंग सोसायट्यामध्ये कन्वर्ट होणार आहेत। शासनाने तसा कायदा मंजूर केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 60-65% लोकसंख्या या गृहनिर्माण संस्थांमध्ये म्हणजे हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते। त्यामुळे हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांना, पदाधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे कामकाज कसं करावं, योग्य प्रकारे कामकाज कसं करावं याची माहिती देता येईल आणि त्या दिवशी आपण प्रशिक्षण पण ठेवलं आहे गृहनिर्माण संस्थांसाठी। आणि या आपल्या प्रदर्शनामध्ये हाऊसिंग रिलेटेड स्टॉल्स आपण उपलब्ध करून दिले। त्याच्यामध्ये घनकचरा आहे, हाऊसिंग सोसायटीच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या काही एजन्सीज आहेत, काही बिल्डर आहेत आणि सिक्युरिटी एजन्सी आहे। अशा हाऊसिंगशी रिलेटेड असलेले स्टॉल आपण या प्रदर्शनात आपण ठेवलेले आहेत। त्याचा उपयोग गृहनिर्माण संस्थांना नक्कीच होणार आहे आणि प्रशिक्षणाचा भाग सुद्धा म्हणजे आता गृहनिर्माण संस्था ज्या 40, 45, 50 वर्षापूर्वी झाल्या त्या आता रिडेव्हलपमेंटला येणार आहेत। त्यामुळे पुनर्विकास असेल, स्वयंपुनर्विकास असेल, गृहनिर्माण संस्थांचं ऑडिट म्हणजे लेखापरीक्षण असेल, डीम कन्व्हेन्स आहे, त्याच्यानंतर पुनर्विकास करताना लोकांना येणाऱ्या अडचणी, त्याच्याबरोबर आर्किटेक्ट आपलं प्रेझेंटेशन करणार आहेत की पुनर्विकास करताना सोसायटीने कुठच्या बाबी लक्षात घ्याव्यात, त्यांची प्रक्रिया कशी आहे। शासनाने 2019 आणि 2009 साली जे परिपत्रक काढलं आहे त्या परिपत्रकानुसार काम कसं करायचं आहे हे या लोकांना माहिती दिली जाईल। त्याचबरोबर आमचे एक हायकोर्टचे प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, त्यांना आपण मुद्दाम इथे बोलवलेलं आहे ते अशासाठी की छोट्या छोट्या कारणासाठी लोक हायकोर्टापर्यंत जातात, खरं म्हणजे त्याची गरजही नसते जातात आणि वर्षानुवर्ष 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्याचा निकाल लागत नाही, मग ही प्रोसेस सगळी थांबते। तर नक्की कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात जायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपल्या स्तरावर आपल्याला सोडवता येतात, मिटवता येतात, बरोबर आहे। पण हायकोर्टात सुद्धा कशा प्रकारे जायचं असेल तर कशा, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आपण या अधिवेशनाच्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला शनिवारी आपण करणार आहोत। आणि या माध्यमातून ठाण्यातल्याच नाही तर अख्ख्या मुंबईतल्या, ठाण्यातल्या लोकांना त्याचा उपयोग होणार आहे। आणि ह्या मागचा दुसरा उद्देश असा की हाऊसिंग सोसायटीचं काम करताना बऱ्याच अडचणी आहेत, म्हणजे आमच्या सभासदांच्या आहेत, पदाधिकाऱ्यांच्या आहेत, वेगवेगळ्या तक्रारी आहेत। मग यासाठी काही गोष्टी आम्हाला शासनाकडनं सुद्धा अभिप्रेत आहेत आणि त्या शासनाकडनं आपल्याला मिळायला पाहिजे, शासनाकडनं त्या व्हायला पाहिजे आणि मग ते कोणाकडे मांडल्यावर होईल तर त्यासाठी मुख्यमंत्री आहेत, सहकार मंत्री अजून काही डिक्लेअर झालेले नाहीत पण आम्ही अपेक्षित आहोत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून गृहनिर्माण संस्थांसाठीच्या ज्या आमच्या अडचणी आहेत, आमच्या समस्या आहेत त्या आमच्या ठरावाद्वारे त्यांच्या समोर आपण मांडणार आहोत आणि आम्ही त्यांच्याकडनं त्या जास्तीत जास्त पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की हा जो आपण अधिवेशन ठरवत आहोत त्यामध्ये ठाणेकरांसाठी फायद्याचा विषय आहे 100%। आणि ह्या जो अधिवेशनामध्ये जो प्रमुख उपस्थिती आपण जसं बोललात की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तर हे जे सगळे व्यक्ती आहेत त्यावर अजून कोणी व्यक्ती येणार आहेत? अजून व्यक्ती म्हणजे
मंत्र्यांबरोबर वेगवेगळे आपण तज्ज्ञ या ठिकाणी बोलवलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुनर्विकास करताना किंवा पुनर्विकासाला जाताना सोसायटीनी काय करायला पाहिजे, त्यांना कशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत, ही माहिती सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 27-28-29 हा जो आपण कालावधीमध्ये आपण प्रदर्शन भरवलं आहे, त्यामध्ये जे स्टॉल वगैरे लागणार आहेत त्याबद्दल जनतेला माहिती आहे त्याबद्दल? हो, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, बातम्यांच्या माध्यमातून असेल, आपण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या संस्थांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे, कारण या अधिवेशनासाठी आम्ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली, त्या संस्थांना आपण थेट आमच्याकडनं त्यांना SMS जातील, मेल जातील, फोन जातील, व्हॉट्सअप जातील, सगळ्या प्रकारे त्यांना ही माहिती दिली जाईल. आणि इतर लोकांसाठी सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण माहिती ही पोहोचवणार आहोत. तरी पण किती अपेक्षित लोक येऊ शकतात? आमची अपेक्षा आहे या सगळ्या या अधिवेशनामध्ये 8 ते 10 हजार हाऊसिंग सोसायट्या सहभागी होतील, प्रतिनिधित्व करतील. आणि 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आमचा अधिवेशनाचा, 1 दिवस आणि बाकी 3 दिवस प्रदर्शन. या प्रदर्शनासाठी 25 ते 30 हजार हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी येतील अशी आमची अपेक्षा. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 हजार प्रतिनिधी येऊ शकतात. हो. तर ठाणेकरांनो, बोलायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही हाऊसिंग सोसायटी तुमच्या स्वतःच्या असतील, गृहनिर्माण संस्था असतील, तर तुम्ही जरूर या 27, 28, 29 वेळात वेळ काढून तुम्ही या. आणि तुमच्या फायद्याचा विषय आहे तो तुम्ही समजून घ्या. आणि प्रत्येक वेळी जसं साहेब बोलले की छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक कोर्टात जातात, हायकोर्टात जातात, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो. तर त्या गोष्टी वाया न जावी त्यासाठी तुम्ही स्वतः या आणि स्वतःच्या ज्या सोसायटीमध्ये जे सभासद आहेत त्यांना सुद्धा सांगा आणि आवर्जून या कार्यक्रमाला भेट द्या. एवढंच बोलतो आणि धन्यवाद. नमस्कार.